नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत पवार गटामध्ये प्रवेश करणार। उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये ते निर्णय जाहीर करतील। हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटलांच्या मुलाकडून व्हॉट्सअप ॲपवर तुतारीचं स्टेटस ठेवण्यात आलेलं आहे। सिल्वर ओकवर आज हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलीने पवारांची भेट घेतली आहे। तर हर्षवर्धन पाटलांच्या मुलगा आणि मुलीच्या व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस लागलंय आणि उद्या सकाळी हर्षवर्धन पाटील आपली भूमिका जाहीर करतील। इंदापुरातील भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, शरद पवार गटात प्रवेश करणार। मुंबईत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या भेटीनंतर मुलगा आणि मुलीकडून व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस। हर्षवर्धन पाटील इंदापुरात पवार गटाचे उमेदवार असतील। अजित पवारांच्या दत्ता मामा भरणे यांच्यासोबत सामना होणार। इंदापुरातील हर्षवर्धन पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचं स्टेटस ठेवलं। राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो। आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला। हर्षवर्धन पाटलांच्या घराबाहेर समर्थकांकडून आतषबाजी करत जल्लोष करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी तुतारी हाती घेतली आहे। अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात। मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळी यांची दगडी चाळीमध्ये जाऊन भेट घेतली आहे। गीता गवळी भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गीता गवळींनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता, पण त्यानंतर बदललेल्या राजकीय स्थितीमुळे गीता गवळी मशालीच्या चिन्हावर ठाकरे गटामधून इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास ठरलेला आहे। ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 जागा लढणार अशी शक्यता। शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी एक शक्यता आहे। 7, 8 आणि 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। शिवसेना ठाकरे गट 95 ते 100, काँग्रेस 100 ते 105 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 80 ते 85 जागा लढणार अशी शक्यता आहे। हे जेव्हा 3 पक्षांचं आणि घटक पक्षांचं संपूर्ण चर्चा पूर्ण होईल, त्यानंतर हा तुम्हाला समजेल की कोण कुठे लढतंय। आम्ही आकड्यांवर बोलतच नाही, आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढतोय प्रत्येक मतदारसंघात। हे आमचं सूत्र आहे। लोकसभेलाही तेच सूत्र होतं आणि विधानसभेलाही तेच सूत्र राहील। आमच्या इथं फार एकदम सिस्टमॅटिक चालू आहे। प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे आणि निवडून येण्याच्या क्षमतेवरच त्या पक्षाला जागा द्यायचा असा आमचा निर्णय झालेला आहे। दसऱ्याला, या दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केला महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही, महाराष्ट्र गुजरात धार्जनी सरकार जे आहे, हे सरकार पहिले सत्तेतून काढणं हा आमचा पहिला अजेंडा आहे। भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे येणार आहे का? कारण 50 ते 160 जागा भाजप लढवेल। पण ते स्वाभाविक आहे ना। भारतीय जनता पार्टीच्या अपक्ष धरून 112 सिटिंग असताना आणि इतरांच्या 50 आणि 40 असताना स्वाभाविकच मिळणार ना। हे नॅचरल प्रिन्सिपल आहे, नैसर्गिक तत्व आहे। आमचा फॉर्म्युला हे जवळजवळ निश्चित होत आलेला आहे। काही थोड्या जागा असतात की तिथे तिन्ही पक्षाचे लोक मागणी करतात आणि त्यावेळेला ते तिढा सोडवायचं काम चालू आहे आणि मला वाटतं त्यांचं दसऱ्याच्या मोर्चा असेल, आमचं तर दसऱ्याच्या अगोदर पण होईल। मला कोणी विरोध केला तर शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील असं सत्तारांनी म्हटलंय। सिल्लोडमध्ये भाजप जसं काम करेल तसं आम्ही मराठवाड्यामध्ये काम करू असं अब्दुल सत्तारांनी म्हटलंय। माहितीमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपला इशारा दिलाय। तर आमच्यातून गेलेल्या गद्दारांना भाजप नक्की संपवणार असं अंबादास दानवे म्हणाले। अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली।
पण आता महायुतीच्या सरकारमध्ये असतानाही आपल्याच महायुतीचे काही पक्ष आहेत ते आपल्याला विरोध करताय, काय सांगता? एक लक्षात घ्या, त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्हीही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू. भारतीय जनता पार्टी असेल आता त्यांना शिवसेना कसं माहिती, सगळे गद्दार लोक आहेत. अब्दुल सत्तार असो काही कसले शिवसेना. भारतीय जनता पार्टी कशी आहे, मोठा मासा लहान मसाला खाऊन टाकतो, तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आपल्या सहकारी पक्षांना खाण्याची त्यांची वृत्ती आहे. परंतु यांना सुद्धा आता ते पूर्णपणे नेस्तनाबूत करतील. परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणारे स्पष्ट आहे. अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यामध्ये पाडेन उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय. महाराष्ट्रामध्ये अराजकता माजलेली आहे. एकनाथाच्या नावाने तोतयेगिरी करणारे खूप दिसतात. ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय. तर गेल्या 2 वर्षांपासून कोर्टाचं दार ठोठावत आहोत, अजून न्याय मिळत नाही असं ठाकरेंनी म्हटलंय. अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करताय. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या. मी एक सोना किंवा एक लोहाची दसऱ्याला करतो. जे त्या ठिकाणी धाडसाचे निर्णय घ्यायचे होते तो धाडसी गृहमंत्री म्हणून अमित भाईंची ओळख आहे आणि त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात. परंतु उद्धव ठाकरेंना तोंडाची वाफ फक्त घालवायचे. कोण कोणाचा फडशा पाडतं, कोण कोणाच्या लक्षात आहे हे त्या ठिकाणी निवडणुकीतच उत्तर मिळेल. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयगिरी चाललेली आहे आणि त्या तोतयगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती बाई दार उघड. आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतयगिरी करणारे खूप दिसत आहेत. ते सत्तेसाठी पदासाठी तोतयगिरी कुणी केली हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे एकतर त्यांनी माननीय शिंदे साहेबांचं थेट नाव घ्यावं, पडद्या आडून असं काहीतरी नुसतं संदिग्ध बोलण्यापेक्षा त्यांनी थेट नाव घ्यावं. तर आम्ही कोण आहोत, आम्ही ओरिजिनल आहोत का तोतय आहोत हे 2.5 वर्षापूर्वी आम्ही त्यांना आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवरती विश्वास आहे पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड. आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत. नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडे यांचं आक्षेपार्ह विधान. दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ झालाय. जगात हिंदू महामूर्ख असं भिडेंनी म्हटलंय. पण आता महायुतीच्या सरकारमध्ये असतानाही आपल्याच महायुतीचे काही पक्ष आहेत ते आपल्याला विरोध करताय, काय सांगता? एक लक्षात घ्या, त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील. नवरात्रोत्सव आणि राजकारणावर संभाजी भिडे यांनी टीका केलेली आहे. दांडियामुळे नवरात्रोत्सवाचा बट्ट्याबोळ झालेला आहे असं भिडे यांनी म्हटलेलं आहे. हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान दुर्दैवानं मिळाला असं भिडेंनी म्हटलंय. गणपती उत्सवाचा चौथा झालाय. नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त मनाकडे घेऊन चाललाय. नाही चालणार. नवरात्राचा बट्ट्याबोळ देणार नाही. सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहेत. आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता जोडीचा. जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. 7 दिवसात हिंदुस्थानचे 19 खुराल सैनिक मारले गेले. पाठलाग करतायत आणि आपण बोलतोय. हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं. हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला. त्याची दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही. ते राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूच हे त्याच्या विरुद्ध ते विषय.
मग हिंदूला शिवा देणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेवर काय कारवाई करतात ते आम्ही पाहतोय. हा हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला नाही आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे आपलं गुन्हेगाराला पाठीशी घालणारं महाराष्ट्रातलं, या कारवाईकडे आम्ही लक्ष देऊन ठेवू. ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठली तार्किकता नाही, कुठली वैज्ञानिकता नाही, ज्या माणसाच्या बोलण्यामध्ये कुठलाही बेस नाही आहे, म्हणजे आंबा खाल्ल्यावर पोरगा होतो असं सांगणारा माणूस आणि जो सातत्याने कधी महिला पत्रकार कधी अजून कुणी यांच्यावर गरळ ओकत राहतो, अशा माणसाला फार गांभीर्याने घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही. पुणे अत्याचारामधील आरोपीला घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झालेत. थोड्याच वेळामध्ये आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाईल. आरोपीला मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. पुणे अत्याचार प्रकरणामधील महत्त्वाचा पुरावा असणारी स्कूल व्हॅन तोडफोडीनंतर आता पोलिसांनी भर रस्त्यामध्ये लावलेली आहे. संवेदनशील प्रकरणामधील महत्त्वाचा पुरावा रस्त्यावर ठेवल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. पुणे अपघात प्रकरणामधील पोर्शे कार पोलिसांनी व्यवस्थित झाकून ठेवली होती, पण पुणे अत्याचार प्रकरणामधील पुरावा पोलिसांनी रस्त्यावर ठेवल्यानं वाद उद्भवण्याची शक्यता आहे.